सातारा जिल्ह्यातील वासुळे येथील सुभेदार मेजर ऑर्डिनरी लेफ्टनंट सखाराम सहदेव उभे सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांची भव्य रॅली काढून सत्कार केला। देश सेवा करताना निवृत्त झालेल्या मेजर ऑर्डिनरी लेफ्टनंट सखाराम सहदेव उभे यांची छाती ग्रामस्थांच्या सन्मानानं फुलून आली। या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल उपस्थित होते।
इथल्या आयोजकांचं आणि संपूर्ण ग्रामस्थांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्र राज्य लोकसेवेचा अभ्यास करत असताना वाचत असायचो की शूरवीरांचा जिल्हा कोणता, तर सातारा जिल्हा. म्हणजे हे पाठच होतं तिथं असताना. परंतु ज्यावेळेस सातारा जिल्ह्यात नोकरी करण्याचा योग आला त्यावेळेस असं लक्षात आलं की त्या मातीतच शूरवीरता आहे. म्हणजे कुठल्याही गावात जावा, कुठेही जावा, की सैन्यामध्ये असं कोणतंच गाव नाही की त्या गावात सैन्यातले 4 माणसं नाही आहेत म्हणून. तर हे कुठनं येते उमेद, तर या मातीमधूनच ही उमेद येते. निश्चितच इथं आल्यानंतर आम्हाला सुद्धा तेवढंच काम करण्याचा उत्साह येतो. उभे साहेबांशी मी आता बोलत होतो, तर उभे साहेबांनी 30 वर्ष त्यांची सेवा, अविरत सेवा बजावलेली आहे. तर हे सेवा बजावत असताना त्यांनी मला सांगितलं की मी 14 वर्ष 15,000 फुटाच्या वरती काम केलेलं आहे. म्हणजे आपला जो नॉर्थचा पार्ट आहे, म्हणजे काश्मीर असेल, लेह असेल किंवा अरुणाचल, आसाम इकडचा भाग असेल, 15,000 फूट उंचीच्या वरती 14 वर्ष काम केले. तिथं वर्षभर बर्फच निघत नाही. ही ताकद येते कुठून, ही शक्ती येते कुठून? सोपं नाहीये बर्फामध्ये उभं राहणं 14 वर्ष तसल्या वातावरणात सेवा करणं. निश्चितच या मातीतून ताकद येते. तसंच या आयोजकांनी इथं त्यांच्या कुटुंबियांचा, त्यांच्या पत्नीचा, त्यांच्या आई वडिलांचा आणि त्यांच्या सासू सासऱ्यांचा सत्कार केला. ही खूप चांगली गोष्ट केली. कारण का ही ताकद इथनं खरी येते. 30 वर्ष आपल्याकडे बहुतांश आपण पाहतो की 17 वर्षानंतर बऱ्यापैकी रिटायरमेंट होतात. कारण का रिटायरमेंट होतात, तर ह्याचं मागचं कारण जाणून घेतलं तर कौटुंबिक अडचणी मोठ्या प्रमाणावर आपल्या सैनिकांना पोहोचवतात आणि त्याच्यामुळे ती लवकरात लवकर कुटुंबात परत येण्याचा प्रयत्न करतात. पण उभे साहेब आज या पदावर रिटायर झाले का, तर 30 वर्ष ती सेवा तिथं करू शकले. पण हे 30 वर्ष सेवा करत असताना या कुटुंबियाने दिलेलं ते साथ, मोलाची साथ, ही त्यात महत्वाची आहे. आपण आई वडिलांचा सत्कार नेहमीच करत असतो, परंतु सासू सासऱ्यांचा देखील तेवढाच वाटा आहे. कारण का त्या ज्या पत्नीला जन्म दिलाय त्यांनी, ती वाढवली, ते संस्कार दिलेत आणि त्या संस्कारामुळेच हे यांच्या दोघांचा संसार टिकलेला असतो. आणि त्याच्यामुळे त्यांची आणि त्या ह्याचं रिझल्ट जर पाहिजे झालं तर त्यांची मुलांच्या बाबतीत जातात. आमच्या साहेबांनी सांगितलं की एक मुलगा BE झालाय आणि त्याच्या पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी तो जर्मनीला जातोय. निश्चितच ही अभिनंदनाची बाब आहे. एखाद्या सैनिकाचा मुलगा BE करून परदेशी पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जातोय, तसेच ती मुलगी सुद्धा त्यांची चांगल्या शिक्षण घेत आहे. तर हे सगळ्या गोष्टी जमण्याचा योग फार कमी लोकांना येतो. उभे साहेब, तुम्ही भाग्यवान आहात आणि तुम्ही तेवढे कष्ट घेतलेले आहेत. तुमची ती 30 वर्षाची तपश्चर्या आहे. आणि निश्चितच गाववाल्यांनी हे तुम्हाला तेवढ्याच दर्जाचा सत्कार ही देखील ठेवलेला आहे. त्याच्यामुळे गाववाल्यांचे एकदा मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. तसेच आपण जे 30 वर्ष सेवा बजावली डिसिप्लिन फोर्समध्ये, तर आपल्या गावातील विद्यार्थ्यांना देखील आपण एक चांगली स्फूर्ती द्या. आता आपण पुढचं भावी आयुष्य या गावामध्ये किंवा साताऱ्यामध्ये, गावामध्ये व्यतीत करणार आहात. तर आपल्या ट्रेनिंग आपण, मी आता मुख्य प्रवक्त्यांनी बोलताना सांगितलं की त्यांनी ट्रेनिंग, कमांडो ट्रेनिंग दिलेलं आहे. तर आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा आपल्याला काहीतरी लाभ देता येईल अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक अशा शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या प्रस्ताविक थोड्याच शब्दात मी आपल्याला सांगत आहे. कारण प्रस्ताविक समालोचन आणि त्यांची जी 30 वर्षाची कार्य केलेली आढावा सचिन मोर्यांनी दिलेला आहे. मी मोरेच आहे. कारण त्यांचं प्रस्ताविक पाण्यासारखं आहे. हमेशा ते पाण्यासारखं वाहतात. जशी आपली कृष्णा माई आणि ओरगुडी माई, कोयना माई वाहत असते, त्याप्रमाणे त्यांचं भाषण मी अनेक ठिकाणी ऐकलेलं आहे. या गावची परंपरा आज जंगी पलटणच्या इतिहासात साहेबांनी नाव कोरलेलं आहे. आणि त्या जंगी पलटणमध्ये मी 28 वर्ष नोकरी केली. त्या पलटणच्या अल्फा कंपनीमध्ये त्याने प्रथम पाय ठेवले
आणि त्याच्याच त्या अल्पकर्णीच्या आशीर्वादाने त्यांचे हे 30 वर्षाचे कर्तृत्वान कार्य आजचे आहे रिटायरमेंट फ्रॉम सत्कार सोहळा. अतिशय सुंदर प्रोग्राम इकडे आहे. या कार्यक्रमाला उपस्थित आजचे सत्कारमूर्ती सखाराम उभेजी, गावचे सरपंच, उपसरपंच, माजी सैनिक, सर्व माननीय व्यक्ती आणि आजचे सर्व युवा वर्ग जे सगळे ऑर्गनायझर आहे. मी बघितलं सगळे तरुण पिढी आहे ते ज्यांनी प्रोग्राम ऑर्गनाईज केला आहे. खऱ्या अर्थाने जास्त मी बोलणार नाही, पण सर्वप्रथम मी सुभेदार मेजर साहेबांना शुभेच्छा देतो. त्यांनी एक अतिशय देश सेवा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनतने केलेली आहे आणि एक सफल, एक सक्सेसफुल करिअर करून आज ते रिटायर होत आहे. त्याच्या छातीवरचे मेडल सांगत आहे की किती त्यांनी अचीवमेंट या 30 वर्षामध्ये केलेलं आहे. नक्की कोणतीही गव्हर्नमेंट सर्व्हिस असो त्याच्यामध्ये बरेच चॅलेंजेस असतात, बरेच काहीतरी म्हणजे काम करावं लागतं, मेहनत घ्यावं लागतं. पण आर्म्ड फोर्सेस किंवा आर्मी अशी एक म्हणजे त्याला नोकरी पण म्हणणं बरोबर नाही आहे, ती खऱ्या अर्थाने देशसेवाच आहे. आणि बरेच काश्मीर किंवा इतर ठिकाणी त्यांनी नक्कीच नोकरी केली असणार. आणि फर्स्ट मराठा लाईट इन्फंट्री याचा खूप गौरवशाली इतिहास आहे. आजचा नाही आहे इतिहास, ती इंग्रज काळापासून त्याच्या गौरवचा इतिहास आहे, शौर्याचा इतिहास आहे. आणि तो त्याच्यामध्ये एवढा 30 वर्ष सर्व्हिस करून आज आपण रिटायर होत आहे. तर नक्कीच आता 30 वर्ष देशसेवा केली आहे. आता पुढे आता तुम्ही तुमच्या कुटुंबाला सर्वांना वेळ देतील अशी शुभेच्छा आहे. आपला सातारा हा जिल्हा खऱ्या अर्थाने शूरवीराचा जिल्हा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे या जिल्ह्याला आणि तो आशीर्वाद आज पण कायम आहे. आज पण भारतीय सेनामध्ये सर्वात जास्त भरती जर एका जिल्ह्यातून आहे तो सातारा जिल्हा आहे. ही उत्साह अजून पण आपली युवा पिढी म्हणून दिसतो, सातारामध्ये बऱ्यापैकी दिसतो. मागे थोडासा वेगळा झाला, पण मागे अग्निवीरच्या बद्दल काही विरोध होत होते. त्यावेळी आमचा जो कामाचा भाग असतो, आम्ही माहिती वगैरे सगळी संकलित केली, किती मुलं आहे जो तयारी वगैरे करत आहे. आणि तो 8-10 हजार पर्यंत तो नंबर गेला. एवढे मुलगा आहे तो अकॅडमीच्या थ्रू तयारी करत आहे. त्याच्या ट्रिक पण असणार, तर तो नक्कीच दाखवतो की अजून सातारा आपल्या जिल्ह्यामध्ये आर्मी बद्दल किंवा पोलीस, CRPF, BSF जेवढे काही युनिफॉर्म सर्व्हिसेस आहेत त्याच्याबद्दल अजून खूप क्रेज आहे, खूप सन्मान आहे. आणि खऱ्या अर्थाने सातारा तर हे रिटायर्ड सैनिकांचं शहर आहे. ऍक्च्युली आता तरी वाढलं आहे. पूर्वी तर मॅक्सिमम रिटायर्ड पोलीस राहायचे. तर सखाराम उभे साहेबाला तुम्हाला साहेब परत एकदा शुभेच्छा देतो. हा गाव तुमचा खूप सुंदर आहे, प्रोग्रेसिव्ह आहे आणि युवा इकडचे खूप ऍक्टिव्ह आहे.
मला खऱ्या अर्थाने खूप काम होतं. आता मी निवडणूक आलो आहे, पण तुम्ही जो मागे लागला असल्यामुळे मला यावं लागलं, प्रेमामुळे यावं लागला. तर ही नक्कीच चांगली गोष्टी आहे. आपण एक अशा व्यक्तीचा गौरव करत आहे ज्यातून आपल्या या पिढीला, लहान मुलाला काहीतरी प्रेरणा भेटू शकते. ही खूपच कौतुकची गोष्टी आहे. एकदा परत मी सुभेदार मेजर साहेबांना शुभेच्छा देतो, त्याच्या पूर्ण फॅमिलीला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. थँक्यू. उपस्थित अधिकारीगण, माननीय सातारा जिल्ह्याचे SP साहेब, मनसर साहेब, फर्स्ट मराठा जंगी पलटणचे माझे गुरुजन वर्ग आणि सहकारी मित्र, वासोळे गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायतची पूर्ण बॉडी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ वासोळे, महिला मंडळ वासोळे, नेहरू युवा मंडळ वासोळे आणि या पंचक्रोशीतले माझ्या कार्यक्रमासाठी किंवा माझ्या सत्कार समारंभासाठी जे उपस्थित मित्रगण, मी सर्वांचे आभार मानतो. मनापासून सर्वांचे आभार मानतो. मी कल्पना केली नव्हती की माझा सरकार एवढा मोठा होईल. एक वेळ माझ्या म्हणतात की डोळे फिरले तसं माझ्या गावामध्ये मी पाय ठेवला आणि मला एकदम नवीनच काय तर वाटलं की हे काय नक्की चाललंय काय. म्हणजे मी विचार केला नव्हता. विचाराच्या पलीकडे आपण सर्वांनी मला प्रेम दिलं, त्याबद्दल मी खूप खूप आपल्या सर्वांचा आभारी आहे. माझ्याबद्दल आपल्याला सर्वांनीच माझ्या सर्व्हिस विषयी सांगितलं, पण मी 1-2 गोष्टी आपल्याला सांगतो. मी ज्यावेळेस ट्रेनिंग करण्यासाठी बेळगावला गेलो आणि बेळगावचं ट्रेनिंग बघितल्यानंतर एक मनामध्ये अशी भीती निर्माण झाली की मी काही ट्रेनिंग करू शकत नाही. आणि काही वेळा असं वाटलं की आता आपण ट्रेनिंग सोडून घरी जाऊ शकतो म्हणून, आता जाऊ म्हणून. पण झालं. नवीन म्हणतात ना, एक माणसाला सवयी होणं किंवा जिम्मेवारी घेणं खूप जरुरी आहे. सकाळी 4 वाजता उठणे. उद्या जर आपल्या कुणाला म्हटलं की उद्या 4 वाजता उठायचं तर एक दिवस माणूस उठतो. दुसऱ्या दिवशी उठतात, तिसऱ्या दिवशी म्हणाल आज नको, उद्या बघूया. उद्याचा दिवस आला की म्हणाल उद्या नको, परवा दिवशी बघूया. पण ही जी शिस्त आहे ती मराठा रेजिमेंटल सेंटर ही आम्हाला सैनिकांना व्यवस्थित शिकवते की 4 वाजता म्हटलं तर 3:45 आम्ही उठून रेडी व्हायचं. आणि मी माझं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर जे आमच्या पलटणचा इतिहास आहे, 250 वर्ष होऊन गेली. 2018 वर्षी आमच्या फर्स्ट मराठा जंगी पलटणला 250 वर्ष पूर्ण झाली. त्या पलटणमध्ये मला नोकरी करायचं सौभाग्य म्हटलं. त्यामुळे मी देवाचे सुद्धा खूप आभारी आहे की मला असल्या पलटणमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली. याला कारणीभूत हे जे माझ्या मागे जे फर्स्ट मराठाचे जेवढे गुरुजन वर्ग बसलेले आहेत, त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं. माझ्यावरती खूप कटाक्ष, प्रेम आणि शिस्त, थोडेसे कानून म्हणतो ना आपण, जास्त टाईट लूज शिस्त. तर ह्यांनी चांगलं काम केलेलं. जेवढी जी मागं बसलेले ते गुरुजन वर्ग, यांच्यामुळे मी आज 30 वर्ष नोकरी करू शकतो. तसेच एवढी जे फौजमध्ये 30 वर्ष नोकरी करायचे म्हणतात की आपला परिवार म्हणून सुद्धा परिवारच्या शेजारी म्हणतो गाव. तर आज तुमच्या सर्वांनी मला जे एवढं सहकार्य केलं, मला ज्यावेळेस मी जरूरत पडली, ज्यावेळेस मी कुणाला फोन केला किंवा मी मेसेज दिला, त्यावेळेस माझ्यासाठी माझे जे मित्र सर्कल किंवा आपले जे गावातले मित्रमंडळी आहेत, यांनी एवढ्या प्रेमाने मला सहयोग केला, त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. म्हणतात की मित्र असावा, चांगला मित्र तो असतो
की तोंडावरती 2 शिव्या देतो आणि रस्ता पकडून रस्ता दाखवतो. तर असे काही माझे मित्र याच्यामध्ये आहेत, मी नाव काय त्यांचं घेत नाही, पण असे मित्रमंडळी सर्वांना लावावी. की त्यांच्यामुळे मी फक्त त्यांना काही सांगायचं आणि दुसऱ्या मिनिटाला मला रिप्लाय द्यायची की ओके. माणूस ज्यावेळेस घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपण नेहमी विचार करतो, 2 वेळ चेक करतो की आपल्या घराला आपण दार लावले, कुलूप लावले का व्यवस्थित, आपण 2 वेळ चेक करतो. तसंच ज्यावेळेस एक सैनिक घर सोडून रेल्वे स्टेशनला जातो किंवा बॉर्डरला जातो तर तो नेहमी विचार करतो की माझा परिवार, माझं घर. तर ही जी काही मित्रमंडळी आणि आपण जे ग्रामस्थ आहेत ते मला माघारा फिरून बघण्याची जरूरत पडली नाही की मी लॉक केलंय किंवा नाही. तर आपण सर्वांनी हे मला तुझ्या सर्व्हिसमध्ये सहकार्य केलं, खूप खूप सहकार्य झालं मित्रमंडळीचं आणि आपल्या सर्वांचं. बाकी मी माझ्या सर्व्हिसमध्ये भरपूर काही शिकलेलो आहे. 2-3 वेळा भरती रॅली केलेली आहेत. बाकी मी तकरीबन 7 वर्ष ट्रेनिंग दिलेलं आहे. युनिटमध्ये सुद्धा ट्रेनिंग दिलेलं आहे आणि आमच्या मित्रमंडळींनी सुद्धा भरपूर या आमचे जे गुरुजन वर्ग आहेत त्यांनी सुद्धा भरपूर ट्रेनिंग दिलेले आहे. तर मुलांसाठी खास ज्यांना फौजमध्ये जायचंय किंवा ज्यांना आमच्याकडून प्रशिक्षण पाहिजे तर वेळोवेळी रात्री 2 वाजता सुद्धा फोन करा किंवा आम्हाला आमचे जंगी पडण्याचे जेवढे सपोर्ट सहकार्य तुम्ही आम्हाला करा. आम्ही 100% हेल्प करू, क्लास घेऊ, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करू. पण ती तयारी पाहिजे. आज म्हणायचं की मी उद्या येतो आणि उद्या झालं की आज नाही तर मी उद्या येतो, असं कधी काय होत नसतंय. जी म्हणतात ना जुन्या काळी अनपढ लोक होते ते गाठ मारायचे, गाठ उपरण असो किंवा बायका ज्या असायच्या त्या पदराला गाठ मारायच्या. गाठ एक गाठ कशासाठी मारले, दुसरी गाठ कशासाठी मारले, तिसरी गाठ कशासाठी मारले. तर आजकालची फक्त ही जे आजकालची मुलं आहेत मोबाईल आणि मोबाईल, शाळेतला अभ्यास थोडासा आणि मोबाईल जास्त. मला वाटतं प्रत्येक मूल 5-6 तास शाळेचे किती 8 तास आहेत किंवा 7 तास, 8 तास मोबाईल. विश्रांती कधी करतात, जेवण कधी करतात आणि बाकी तयारी कधी करतात, अभ्यास कधी करतात. तर ह्या ज्या शिस्ती आहेत, गाठ का मारत होती की ती पक्की गाठ होती. एक गाठ कशासाठी, तर मुलांना जर आपल्याला या समाजामध्ये व्यवस्थित आपलं परिवाराला सांभाळायचं, नोकरी पाहिजे असेल किंवा आपला उदरनिर्वाह करायचा असेल तर आपण सुद्धा काही गोष्टी आहेत त्यांना आपण गाठ मारल्या पाहिजे. पहिली गाठ, दुसरी गाठ, तिसरी गाठ आणि ह्या फिक्स गाठ पाहिजे की ही गाठ ह्याच्यासाठी म्हणजे मी माझी बॉडी फिटनेस किंवा मी अभ्यास किंवा मी घरचं काम, तर हे सगळं करून नंतर आपण थोडंफार मनोरंजन वगैरे करू शकता. शिकण्याचे दिवस परत येत नाहीत, खेळायचे दिवस, शिकण्याचे दिवस परत येत नाहीत. एकदा 10वी नापास झाला, 12वी नापास झाला की ती वारी सुरू होती. म्हणतो ना ऑक्टोबर मार्च ही वारी वगैरे अशा चालू होत्या. त्यामुळे आपण काही शिस्त आपण मनामध्ये रुजवल्या पाहिजेत. तर असे काय काटेकोरपणे नियम पाळणार किंवा शिस्त पाळणारी मुलं आहेत त्यांनी माझ्याजवळ येऊन कधी ट्रेनिंग किंवा मार्गदर्शन घेऊ शकतात. पण मार्गदर्शन पाहिजे असतं तर शिस्त आणि हे जे पालन करून तो माझ्याजवळ कधी रात्री 2 वाजता किंवा कधी मला कॉल करून किंवा आमचा जो स्टाफ आहे, मित्र गुरुजन आहेत त्यांच्याजवळ कधी जाऊ शकतात. फक्त हे गाठ त्यांनी पक्क्या मारूनच आमच्याजवळ यायचं, पक्का रिझल्ट भेटल त्यांना. तर आपण ते मनोबल आपल्याजवळ पाहिजे किंवा शक्ती पाहिजे, इच्छाशक्ती पाहिजे, शिकण्याची जिद्द पाहिजे, भरती होण्याची जिद्द पाहिजे. मला आठवतंय मी ज्यावेळेस भरतीसाठी गेलो होतो, सातारा आपला RTO ऑफिस पहिलं इथं होतं, खाली कदम बागेजवळ होतं. मी भरतीला गेलो, पहिल्या भरतीमध्ये रनिंग वगैरे सगळं झालं माझं आणि ज्यावेळेस वजन करायचं तर माझं वजन 48 किलो भरलं. माझं वय त्यावेळेस 16 वर्ष होतं.
तर एक सरदार जी होता, बोला बेटा खा पी के थोड़ा मोठा होके फिर भरती के लिए आ जाओ, म्हणजे खाऊन वगैरे थोडंसं वजन वाढवा आणि परत भरतीला ये. त्यावेळेस 16 ते 21 वयामध्ये भरती व्हायची. मी 6 महिने परत थोडं प्रॅक्टिस वगैरे केलं आणि 16.5 वरती भरती झालो. भरतीच्या टायमाला अगोदर केळी वगैरे खाऊन जाऊन वजन हे करून भरती झालो. तर अशी जिद्द पाहिजे भरती व्हायची. तर त्याच्यामध्ये काही मित्र आहेत, माझ्या परिवाराचे माझे भाव आहेत. तर मी भरतीला जायचो तर रात्री आम्ही कुठं झोपायचो, रेल्वे स्टेशनला वगैरे. मी भरतीला गेलो तर माझी चप्पल वगैरे मी सोबत घेऊन फिरायची. मी भरतीला आणि माझ्याबरोबर जे 2 मित्र आहेत ते माझ्याबरोबर मागे यायचे. घरी कुणालाच माहीत नसायचं की आम्ही कुठे गेलो. फक्त म्हणायचे सकाराम भरतीसाठी गेलाय. पण सकाराम एकटा जायचं नाही, त्याच्याबरोबर 2 त्याचे मित्र किंवा भाऊ एक असायचा की घरात कुणालाच माहीत नव्हतं की मी भरतीला गेलो तर माझे कपडे वगैरे कोण सकाळी. तर असे मित्र परिवार सर्वांना लाभो आणि सहकार्य त्यांनी सर्वांनी करतील. पण आपली जिद्द तशी पाहिजे. खास कर मुलांवर लक्ष ठेवा की मी सांगायचं कारण म्हणजे मी केलं म्हणून तुम्ही करा असं नाही, पण माणसामध्ये जिद्द हवी. बाकी गावामध्ये जिकडे बघावं तर सर्वच असं वाटतंय की मीच आता नवीन आलोय. का तर हा जो 30 वर्षाचा प्रवास आहे, जे माझ्याबरोबर मित्र होते त्यांची मुलं आहे. तुझी मुलगी आहे कुठे आहे? हा मोबाईल आहे तिकडे. म्हणजे असं झालं बघितल्यानंतर मलाच वाटते किंवा यातली 50% लोक असे असतील किंवा मुलं असतील की ओळखतच आहेत मुली. तेवढं फक्त माहिती सानिकाचे किंवा निखिलचे पप्पा आहेत. कोणतं पोरांनी सांगितले म्हणून. तरी सर्व्हिस वगैरे करताना जास्त बाहेर राहतात, त्यामुळं भरपूर मुलं वगैरे ओळखत नसतील किंवा आता नवीन मुलांचे लग्न झाले आहेत वगैरे. तर अर्धा गावमध्ये होत आहे की नवीन. तर मी या गावचा रहिवासीच आहे आणि मी सुद्धा प्रयत्न करीन आपल्या गावाबरोबर मी माझं सर्व्हिस पूर्ण करून आलेलो आहे. तर गावाबरोबर तुमच्या खांद्याला खांदा लावून जो गावासाठी विकास कामे वगैरे किंवा माझ्याकडून जेवढा सहयोग करता येईल तो मी शुअर 100% देण्याचा प्रयत्न करेन. मी आता गावचा नागरिकच आहे. बाकी जे मागं बसलेले आहेत जे बिलकुल ATM अभाव सगळे चष्मे चमकतात, ती जायला गेल्यानंतर मला विचारायची हे कुठं चाललं रे? चांगलं भरती. काय झालं मागच्या भरतीचं? त्रास झाला. ठीक आहे कर प्रयत्न. तर ती जी विचारायची ती पद्धत आता आज नाही. म्हणजे ती मागाची बसली पूर्ण जे ATM अभाव किंवा माझ्या वडिलांचे वयाचे त्यांच्यापेक्षा थोडे कमी वयाचे आहे ते आम्ही बाहेर कुठं निघालो, कुठं निघाले. तर मग काय तर त्यांना काय सांगायचं नव्हतं तरी आम्ही चुकीचं काय तर सांगायचं इथं निघालो. पण आज आपण सर्वजण इथं बसलोय तर आपणच आपल्या मुलाला विचारतोय का घरातून बाहेर जाताना की कुठं चाललाय? कोणच विचारत नाही. आला गेला. अरे कुठं आलास, काय केलंस, काय खातोयस किंवा कुठं चाललायस? मुलांना संस्कार वगैरे जे द्यायचे ते आपल्यापासून सुरू होतं. आपण बोलताना खूप म्हणतो की त्यांची मुलं चांगली, ती सर्वांची मुलं चांगली. जन्माला आलं की ते मुले त्यांना शिस्त लावायचं काम हे सर्व आपल्याच आहे. तुम्ही काही अधिकारी गावामधून यावे तर मुलांना काहीतरी टार्गेट वगैरे फिक्स करा किंवा आपणच त्यांना एक निर्णय घ्या की आपण म्हणलं की IAS अधिकारी IPS अधिकारी साहेब कसे बसले तसं त्यांना सांगा की साहेबांसारखं बनायचंय. जरी साहेब नाही म्हणले तरी घोडके साहेबांसारखे किंवा आमच्यासारखे काही अधिकारी बनतीलच. पण तुम्ही त्यांना टार्गेट तर द्या. आपण टार्गेटच देत नाही, नुसतं चल गेला शाळेत आला ड्रेस पण काढला नाही म्हणजे त्यांना टाइमच मिळाला नाही. तरी माझ्या प्रोग्रामसाठी जिल्ह्याचे SP साहेब बन्सल साहेब आले, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे. बाकी जंगी पलटणचे काय आमचे गुरुजी वर्ग अधिकारी आणि माझे मित्र सहकारी मित्र
आणि वासोळे गावचे ग्रामस्थ महिला मंडळ आणि जे माझ्या उजव्या साईडला जे उभे आहेत ते सर्व मित्रमंडळी जबाबदार व्यक्ती, मी यांचे खूप खूप आभार मानतो, मनापासून आभार मानतो. आणि मला सुद्धा कळालं की आपल्या काय चुकीचा शब्द वगैरे केला असेल तर राग मानून घेऊ नका. थोडंसं एवढ्या वर्षानंतर येऊन बोलणं किंवा भावुक होऊन थोडासा जर कुठला चुकीचा शब्द वगैरे केला असेल तर मी परत घेतो शब्द, माफी मागतो. बाकी आपले सर्वांचे मनापूर्वक स्वागत. आणि एक वेळ मी फक्त भारत माता की जय म्हणणार आहे. सर्वजण उभं राहून 3 वेळ भारत माता की जय म्हणूया. भारत